पनवेल शहर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस अंमलदार शीतल रवींद्र कोकणी यांचे लग्न लोकसभा निवडणुकीच्या 3 दिवसापूर्वी झाले. हाताची मेहंदी सुकत नाही, तोच कर्तव्याप्रती प्रामाणिकपणा दाखवून त्या त्वरित आपल्या कर्तव्यावर रुजू झाल्या. या त्यांच्या कर्तव्यदक्ष प्रेमाबद्दल पोलीस खात्यासह निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले आहे. पनवेल शहर पोलीस ठाणे नेमणुकीतील महिला पोलीस अंमलदार शीतल रवींद्र कोकणी या मागील 2 वर्षापासून पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पोलीस ठाणे ते नेमणुकीदरम्यान प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या शीतल कोकणी यांनी लोकसभा निवडणूक दरम्यान आपल्या प्रामाणिकपणाची पुन्हा एकदा अनोखी झलक दाखवली. मावळ मतदारसंघात दिनांक 13 मे रोजी प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडली असून त्याच्या 3 दिवसांपूर्वीच दिनांक 10 मे रोजी शीतल कोकणी यांचा नंदुरबार येथे विवाह सोहळा संपन्न झाला. भावी वैवाहिक आयुष्याच्या सुखाची नुकतीच सुरुवात झाली असतानाही समाजसेवा आणि कर्तव्य डोळ्यासमोर ठेवून शीतल कोकणी यांनी लग्नानंतर दुसऱ्या दिवशी नंदुरबार ते पनवेल असा प्रवास करून पुन्हा कर्तव्यावर हजर होऊन लोकसभा निवडणूक बंदोबस्तात कर्तव्य बजावले. याकरिता पनवेल विधानसभा मतदारसंघाचे 6 निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पनवेल राहुल मुंडके, परिमंडळ 2 पनवेलचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, पनवेल विभागाचे 6 पोलीस आयुक्त अशोक राजपूत आणि पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी शीतल कोकणी यांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या कर्तव्याप्रती प्रेमाची प्रशंसा केली. लोकसभा निवडणूक बंदोबस्त शांततेत पार पडला असून महिला पोलीस शिपाई शीतल कोकणी यांचे कर्तव्य दक्षतेबाबत पोलीस दल तसेच समाजातून अभिनंदन करण्यात येत आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी संजय कदम, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.